हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. पाठीमागील लेक्चरमध्ये आपण ॲनालिसिस ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट या कन्सेप्टवर चर्चा सुरू केलेली आहे. म्हणजे जे व्यवसायिक पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचं विश्लेषण या कन्सेप्टवर आपण चर्चा करीत आहोत. पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण बिझनेस एन्व्हायरमेंटचे जे दोन प्रकार आहेत, क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट इनटू इंटरनल एन्व्हायरमेंट ॲज वेल ॲज एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये कोणते कंपोनंट येतात ते थोडक्यात आपण बघितले आहेत. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये जे कंपोनंट येतात त्याची आपण चर्चा करीत आहोत. पेस्ट और पेस्टल अशा स्वरूपाचं जे ॲब्रिव्हिएशन आहे त्या ॲब्रिव्हिएशनची पण आपण चर्चा केलेली आहे. तर आज आपण पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण जे सोशो कल्चरल फॅक्टर्स आहेत त्याची चर्चा केलेली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आहे, टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट म्हणजे तंत्रज्ञान पर्यावरण यावर चर्चा करणार आहोत. आणि त्याबरोबरच जे इकॉनॉमिक, पॉलिटिकल, लिगल पर्यावरण आहे त्याची पण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपण हे टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट म्हणजे तंत्रज्ञान विषयक पर्यावरण नेमकं काय आहे त्याचं अनालिसिस आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशनच्या वेळेला ते आपण पाहू. सो टेक्नॉलॉजी इज नॉलेज टू क्रिएट न्यू थिंग्स. सो टेक्नॉलॉजी म्हणजे काय, एक प्रकारचं काय असतं, नॉलेज टू क्रिएट न्यू थिंग म्हणजे नवीन ज्या वस्तू आहेत, नवीन ज्या सेवा आहेत, जे काही नवनवीन मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं जात असतं त्याच्या पाठीमागं जो घटक असतो त्याला इथे काय म्हटलं जात असतं, तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी असं म्हटलं जात असतं. मॅनेजर्स नीड टेक्नॉलॉजी टू डिझाईन, प्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट अँड सेल गुड्स अँड सर्व्हिसेस. या मॅनेजरला टेक्नॉलॉजीची गरज का असते? टू डिझाईन म्हणजे जे काय प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले जाणार आहेत, आणायवयाची आहेत, त्याची जी काय रचना आहे, त्याचा जो काय आकार आहे, दिसणं जे आहे त्याचं लुक, त्याच्याशी संबंधित टेक्नॉलॉजीची काय असते, गरज असते. डिझाईन, प्रोड्यूस नवनवीन जे काय प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले जाणार आहेत ते प्रोड्यूस करण्यासाठी जी मशिनरी असते त्या अनुषंगाने असणारी टेक्नॉलॉजी. डिस्ट्रीब्युशनसाठी सुद्धा टेक्नॉलॉजीचा काय केला जातो, वापर केला जातो. अँड सेल गुड्स अँड सर्व्हिसेस आणि जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत ते सेल करणं, सेल कोणत्या अर्थानं, ते प्रमोट करणं, ते कस्टमरपर्यंत पोहोचवणं, कस्टमरची असणारी जी काय मागणी आहे ती मागणी निर्माण करणं, यासाठी सुद्धा या टेक्नॉलॉजीचा काय केला जातो, वापर केला जात असतो. सो मॅनेजर्स नीड टेक्नॉलॉजी टू डिझाईन, प्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट अँड सेल गुड्स अँड सर्व्हिसेस. सो इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी इज मिक्स्ड. या टेक्नॉलॉजीचा जो काय परिणाम आहे तो काय असतो, मिक्स असतो. मिक्स कोणत्या अर्थानं, तो निगेटिव्ह पण असू शकतो, तो काय असू शकतो, पॉझिटिव्ह पण असू शकतो. मग असे कोणते परिणाम होऊ शकतात ते आपण पुढं पाहणार आहोत. पॉझिटिव्ह बेनिफिट्स आर सीन इन न्यू प्रोडक्ट्स. टेक्नॉलॉजीचे जे काही पॉझिटिव्ह बेनिफिट्स आहेत ते कशाच्या स्वरूपात दिसून येत असतात, सीन इन न्यू प्रोडक्ट्स. नवनवीन जे काय प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स काय केले जात असतात, तिथं इंट्रोड्यूस केले जात असतात, इंट्रोड्यूस केले जाऊ शकतात. न्यू मशीन्स, नवनवीन ज्या मशिनरीज आहेत त्या काय होतात, तिथं इन्व्हेंट होत असतात, त्याचा शोध लागत असतो. न्यू टूल्स, नवनवीन साधनं टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनमुळे काय होत असतात, क्रिएट होत असतात. न्यू मटेरियल्स अँड सर्व्हिसेस, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे काय, नवनवीन जे काही मटेरियल्स आहेत, ज्या सर्व्हिसेस आहेत त्या टेक्नॉलॉजीच्या थ्रू काय होतात, तिथं अपग्रेड होत असतात, इंट्रोड्यूस होत असतात, त्या मार्केटमध्ये काय होत असतात, तिथं येत असतात. हे पॉझिटिव्ह काय बेनिफिट्स आहेत. ओके, देन बेनिफिट्स इन्क्लूड ग्रेटर प्रोडक्टिव्हिटी. अजून काय बेनिफिट्स मिळतात, जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती काय होते, ग्रेटर म्हणजे ती प्रोडक्टिव्हिटी काय होते, टेक्नॉलॉजी थ्रू वाढत असते. हायर लिव्हिंग स्टँडर्ड, जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, जनरल सोसायटीचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे त्यामध्ये काय होत असतं, इथं त्याचा जो काय दर्जा आहे, हायर लिव्हिंग स्टँडर्ड, त्याचा दर्जा काय होत असतो, इथं सुधारत असतो. मोर लेजर टाइम अँड ग्रेटर व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स. मोर लेजर टाइम म्हणजे काय, टेक्नॉलॉजीमुळे एक जास्त वेळ इथं रिलॅक्स होण्यासाठी मिळत असतो. ड्यू टू अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी जर अपग्रेड केली जात असेल तर कमी वेळेमध्ये, विदिन अ लेस टाइम, विदिन अ मिनिट, विदिन अ सेकंड, विदिन अ आवर जे काय प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स काय होत असतात, तिथं तयार होत असतात. आणि ऑटोमॅटिक जो रिलॅक्स टाइम आहे, एक विश्वासा जो काय विश्रांतीचा वेळ आहे, तो विश्रांतीचा वेळ इथं मिळत असतो. ग्रेटर व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट आणि नंबर ऑफ प्रॉडक्ट्स, व्हरायटी जी आहे ती प्रॉडक्ट्सची काय होऊ शकते, इथं क्रिएट होऊ शकते. म्हणजे कोणतेही प्रॉडक्ट घ्या त्यामध्ये जे व्हेरिएशन्स आहेत ते व्हेरिएशन मिळतात. टू व्हीलर घ्या, टू व्हीलरचे सुद्धा प्रत्येक मॉडेलचे, प्रत्येक कंपनीच्या मॉडेलचे वेगवेगळे मॉडेल्स मिळत असतात. फोर व्हीलर बघितलं, एक जरी कोणतीही कार आपण डोळ्यासमोर ठेवली तरी त्याचे नंबर ऑफ
व्हरायटीज ज्या आहेत त्या काय होत असतात मिळत असतात, म्हणजे ग्रेटर व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट, म्हणजे व्हेरिएशन जे आहे प्रॉडक्टमध्ये ते व्हेरिएशन्स इथे येत असतात. आपण मोबाईल बघतो, सॅमसंग घ्या किंवा MI घ्या, यांचे हजारो आतापर्यंत वेगवेगळ्या ब्रँडचे, वेगवेगळ्या नावाचे, वेगवेगळ्या सिरीजचे मोबाईल्स आलेले आपल्याला मार्केटमध्ये दिसतात. ही जी काही ग्रेटर व्हरायटी आहे इट इज पॉसिबल थ्रू टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन. सो फॉर एक्झाम्पल रेंज ऑफ कार्सची रेंज बदलते, सब कॉम्पोनंट्स, कॉम्पॅक्ट्स, इंटरमिडियरी, स्पोर्ट्स, स्पेशल व्हेरिएशन्स इन इंजिन पॉवर, स्टेरिंग, AC, स्पीड कंट्रोल, रूप एटसेट्रा. म्हणजे हे एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलं. नुसतं रेंज ऑफ कारचा जर विचार केला तर त्यात सब कॉम्पॅक्ट्स असतात, कॉम्पॅक्ट्स असतात, इंटरमिडिएट्स असतात. कारमध्ये सुद्धा यामध्ये हॅचबॅक आहेत, सेडान, असे वेगवेगळे प्रकार, लक्झरी कार, अशा वेगवेगळ्या कार्स आपल्याला यामध्ये दिसून येतात. स्पोर्ट्स, स्पेशालिटी, व्हेरिएशन इन इंजिन पॉवरमध्ये व्हेरिएशन दिसून येत असतात. स्टेरिंग, AC यामध्ये सतत प्रत्येक कारमध्ये यामध्ये काय होत असतं, तिथं व्हेरिएशन दिसून येत असतात. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टमध्ये व्हेरिएशन दिसत असतात. निगेटिव्ह इफेक्ट्स काय आहेत या टेक्नॉलॉजीचे? निगेटिव्ह इफेक्ट्स इन्क्लूड पोल्युशन, एनर्जी शॉर्टेज, लॉस ऑफ प्रायव्हसी. हा एक मोठा टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनचा, टेक्नॉलॉजी एन्व्हायरमेंटचा काय आहे, निगेटिव्ह इफेक्ट आहे. ट्रॅफिक जॅम एटसेट्रा. अ बॅलन्स्ड अप्रोच इज देअर फॉर निडेड. सो फॉर टेक्नॉलॉजी एन्व्हायरमेंट म्हणजे ह्या तंत्रज्ञानविषयक पर्यावरणाचा अभ्यास करत असताना, अनालिसिस करत असताना एक जो बॅलन्स्ड अप्रोच आहे तो काय करावा लागतो, इथं डोळ्यासमोर ठेवावा लागत असतो. सो टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट मध्ये कोणते कंपोनेंट येतात त्याची या ठिकाणी आपण काय केलेली आहे, चर्चा केलेली आहे. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण असतात, निगेटिव्ह असतात. पॉझिटिव्ह कस्टमरच्या अनुषंगाने पण पॉझिटिव्ह असतात, त्याचबरोबर कस्टमरला ते निगेटिव्ह असू शकतात. पॉझिटिव्ह इफेक्ट्स जे आहेत बिझनेससाठी सुद्धा पॉझिटिव्ह असतात. अपग्रेडेशन होत असतं, नवनवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे कमीत वेळेमध्ये प्रॉडक्ट इथं क्रिएट होत असतात. नवनवीन प्रॉडक्ट इथं इंट्रोड्यूस केली जाऊ शकतात. जे प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन म्हणतो, वैविध्यता जे आहे उत्पादनामध्ये, ती वैविध्यता आणणे या टेक्नॉलॉजी एन्व्हायरमेंटमध्ये शक्य होत असतं. जर टेक्नॉलॉजी अपग्रेड केली नाही तर ऑटोमॅटिक जे कॉम्पिटिशन आहे, जे मार्केट आहे, ते मार्केट सुद्धा लूज करावं लागू शकतं. अशी सुद्धा काही उदाहरणं आपल्याला मार्केटमध्ये दिसून येत असतात. म्हणजे ज्या कंपन्या टेक्नॉलॉजीकडे पॉझिटिव्हली बघत नाहीत, जे काही चेंजेस टेक्नॉलॉजीमध्ये होत आहेत ते जर ऍक्सेप्ट केले नाहीत, तर व्यवसाय संस्था मार्केटमधून काय होऊ शकते, इथं मार्केटमधून ती व्यवसाय संस्था नष्ट होऊ शकते. इन 1975 revolutionary technological changes and discoveries have brought about dramatic impact of organization. सो हे जे काही टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन आहे, टेक्नॉलॉजी चेंजेस आहेत, हे 1975 पासून खास करून हे जे काही रिव्होल्युशनरी टेक्नॉलॉजिकल चेंजेस आहेत, म्हणजे क्रांतिकारी जे काही बदल आहेत या तंत्रज्ञानामध्ये, नवनवीन जे शोध आहेत तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं काय झालेले आहेत, ड्रॅमॅटिक इम्पॅक्ट ऑन ऑर्गनायझेशन. म्हणजे एक मोठा जो परिणाम आहे व्यवसाय संस्थांच्या कामकाजावर, व्यवसाय संस्थेच्या संघटनेवर, हा 1975 पासून जे बदल झालेले टेक्नॉलॉजीमध्ये त्यामधून दिसून येत असतो. अमंग सच डिस्कवरीज मेन्शन मे बी मेड सुपर कंडक्टिव्हिटी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, थिंकिंग कॉम्प्युटर्स, रोबोटिक्स, अनमॅन्ड फॅक्टरीज, मिरॅकल ड्रग्स, फायबर ऑप्टिक्स, बायोमेट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. हे काय टेक्नॉलॉजीमधून जे बदल झालेले आहेत त्या बदलाचे हे काय परिणाम आहेत. म्हणजे सुपर कंडक्टिव्हिटी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, हे थिंकिंग कॉम्प्युटर आलेले आहेत. रोबोटिक्स म्हणजे पूर्ण रोबोच्या आधारे फॅक्टरीज इथं ऑपरेट होत आहेत. अनमॅन्ड फॅक्टरीज म्हणजे कोणत्याही कामगाराशिवाय अनमॅन्ड फॅक्टरीज, मिरॅकल ड्रग्ज, फायबर ऑप्टिक्स, हे काही टेक्नॉलॉजीचे जे काही चेंज आहेत 1975 नंतर दिसून आलेले आहेत, हे व्यवसाय संस्थांना काय करावं लागतं, तिथं ऍक्सेप्ट करावे लागत असतात. सुपर कंडक्टिव्हिटी इज एक्सपेक्टेड टू रिव्होल्युशनाइज बिझनेस ऑपरेशन्स, स्पेशली इन सच एरियाज एज ट्रान्सपोर्ट, युटिलिटी, हेल्थ केअर, इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर. म्हणजे या सेक्टरमध्ये व्यवसाय करणारे ज्या व्यवसाय संस्था आहेत त्यांना ही जी सुपर कंडक्टिव्हिटी आहे ती काय करावी लागते, इथं ऍक्सेप्ट करावी लागत असते. इज एक्सपेक्टेड टू रिव्होल्युशनाइज बिझनेस ऑपरेशन्स. म्हणजे या सुपर कंडक्टिव्हिटीमुळं, म्हणजे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या वापरामुळं जे काही बिझनेस ऑपरेशन्स आहेत या सेक्टरमधले ते काय झालेले आहेत, इथं क्रांतिकारी त्याच्यामध्ये इथं बदल झालेले आपल्याला दिसून येत असतात. सो हे जे टेक्नॉलॉजिकल चेंजेस आहेत हे दोन प्रकारचे असतात. टेक्नॉलॉजिकल चेंजेस इज ऑफ टू टाइप्स. फर्स्ट, कॉन्व्हर्जंट चेंज म्हणजे संमिश्र बदल. हा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट व्यवसाय संस्थेवर टाकत असतो. कॉन्व्हर्जंट चेंज काय असतं नेमकं हे, वेअर
इन्क्रिमेंटल इनोव्हेशन अँड इम्प्रुव्हमेंट ऑप्टिमाइज द ॲबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन टू सक्सीड इन एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंट. सो हे जे कॉन्व्हर्जंट चेंज आहेत, म्हणजे जे संमिश्र बदल आहेत तंत्रज्ञानामध्ये, त्यामुळे काय होत असतं, इन्क्रिमेंटल इनोव्हेशन अँड इम्प्रुव्हमेंट ऑप्टिमायझेस द ॲबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन टू सक्सीड इन एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे जे एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये जे सक्सेस आहे, म्हणजे जो यश आहे, संघटनेचं जे काय यश आहे ते यश या कॉन्व्हर्जंट चेंजमुळे होत असतं. इन्क्रिमेंटल एक इनोव्हेशन्स यामध्ये होत असतात. ही इनोव्हेशन्स आणि जे काही इम्प्रुव्हमेंट आहेत त्याचा परिणाम ऑप्टिमाइज द ॲबिलिटी, एक क्षमता जी आहे ती क्षमता संघटनेची काय होत असते, या बदलामुळे वाढत असते. ओके. इन इंडिया धिस चेंज ऑकर्स इन 10 to 12 इयर्स. तर असे जे काही बदल आहेत ते भारतामध्ये 10 ते 12 वर्षानंतर काय होत असतात, दिसून येतात. म्हणजे प्रत्येक 10 ते 12 वर्षानंतर हे कॉन्व्हर्जंट चेंज होतात, की ज्यामुळं ऑर्गनायझेशनची जी काही क्षमता आहे ती क्षमता काय होत असते, काम करण्याची किंवा जे सर्वायवलची, टिकून राहण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता यामध्ये काय होत असते, वाढत असते. इन वेस्टर्न फर्म्स 5 to 6 इयर्स, म्हणजे ज्या वेस्टर्न फर्म्स आहेत त्यामध्ये 5 ते 6 वर्षामध्ये एक कॉन्व्हर्जंट चेंज होत असतात. अँड इन जपान इट इज 4 इयर्स. आणि जपानमध्ये हे चेंज कसे होत असतात, 4 वर्षामध्ये होतात. प्रेझेंटली सम जॅपनीज फर्म्स, जर वर्तमान काळात विचार केला तर सम जॅपनीज फर्म लाईक निसान मेक चेंज फ्रॉम 14 months to 2 years टाइम. म्हणजे हे जे काही बदल आहेत ते ऍक्सेप्ट केले जातात, ऍक्सेप्ट करावे लागतात, आणि त्यातून व्यवसाय संस्था म्हणजे जी संघटना आहे ती संघटना काय होत असते, जे कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे त्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये सक्सेस होत असते. भारतामध्ये हे दर 10 ते 12 वर्षानंतर बदल होत असतात. व्यवसाय संस्था त्यांना वेळ मिळत असतो ते ऍक्सेप्ट करत असतात. जर वेस्टर्न फर्मचा विचार केला तर 5 ते 6 वर्षामध्ये बदल होतात. जपानमध्ये हे साधारणपणे 4 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी काय होत असते, बदलत असते. आणि या जपानमध्येच काही अशा कंपन्या आहेत की ज्या कंपन्या 2 वर्षामध्ये स्वतःची टेक्नॉलॉजी काय करत असतात, बदलत असतात, नवीन टेक्नॉलॉजी काय करत असतात, ऍक्सेप्ट करत असतात. देन डायव्हर्जंट चेंज किंवा भिन्न स्वरूपाचे बदल. इट इन्व्हॉल्व्स चेंज वेअर द फ्रेमवर्क ऑफ ऑर्गनायझेशन अंडरगोज डिसकंटिन्युटीज. म्हणजे असे काय टेक्नॉलॉजीमध्ये चेंज होतात की त्या बदलामुळं जे संघटनेचं फ्रेमवर्क आहे, म्हणजे व्यवसाय संस्थेचं जे काय स्वरूपच आहे ते बदलतं, किंवा व्यवसाय संस्थेला काय करावं लागतं, स्वतःला बंद करावं लागत असतं. म्हणजे असे टेक्नॉलॉजी चेंज होतील की ती बदलती टेक्नॉलॉजी म्हणजे बदलतं तंत्रज्ञान व्यवसाय संस्थेचं अस्तित्वच काय करत असते, तर नष्ट करत असते. अशा काही कंपन्या मार्केटमध्ये होत्या, असं आपण म्हणतो की अशा काही कंपन्या मार्केटमध्ये होत्या की ऑटोमॅटिक बदलते तंत्रज्ञान ते ऍक्सेप्ट करू शकल्या नाहीत, आणि ऑटोमॅटिक त्या कंपन्या मार्केटमधून काय झालेल्या दिसून येतं, नष्ट झालेलं दिसून येत असतं. कॅल्व्हिनेटर सारखी कंपनी असेल, किंवा क्राऊन ही टीव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, किंवा फोटो कॉपियर्स जे आहेत कॅनन सारखी कंपनी, आपल्याला काय झालेलं दिसून येतं, नष्ट झाल्याचं दिसून येत असतं. म्हणजे असे काही चेंज होतात की त्यामुळे काही व्यवसाय संस्था डिसकंटिन्यू, म्हणजे व्यवसाय संस्था त्यांचं ऑपरेशनच काय करतात, तिथं बंद करतात किंवा बंद होत असतं. वेदर इट इज रिस्पॉन्स टू इव्हेंट्स ओव्हर विच कॉर्पोरेशन हॅज नो कंट्रोल, लाईक डिरेग्युलेशन, मेजर शिफ्ट इन इकॉनॉमिक पॉलिसीज, nationalization or events related to radical change in technology like product life cycle shifts, new process technology, radical innovations, etc. These changes involve organizational reformation or transformation. म्हणजे असे काही बदल असतात की ज्याच्यावर व्यवसाय संस्थेचा कोणताच इथं कंट्रोल नसतो. कधी कधी जे डेरेग्युलेशन्स आहेत, म्हणजे काही कायदे वगैरे नियम वगैरे काय होतात, बदलत असतात, इकॉनॉमिक्स पॉलिसी बदलतात, किंवा जे रॅडिकल चेंजेस आहेत टेक्नॉलॉजीमध्ये ते होतात. म्हणजे आमूलाग्र बदल होत असतो जो ऍक्सेप्ट केला जाऊ शकत नाही, ऍक्सेप्ट होत नाहीत. जे प्रॉडक्ट लाईफ सायकल आहे ते बदलतं. प्रोसेस टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येत असतात. काही आमूलाग्र शोध लागतात की जे व्यवसाय संस्था इथं ऍक्सेप्ट करू शकत नाही. ऑटोमॅटिक व्यवसाय संस्था त्यांचं जे काय अस्तित्व आहे ते अस्तित्व काय होत असतं, इथं नष्ट होत असतं. ओके. Example includes replacement of Swiss mechanical watches with high innovation by simple battery operated electronic watches. म्हणजे एक उदाहरण, याच्या अगोदर उदाहरण सांगितली, कॅल्व्हिनेटर सारखी कंपनी फ्रीज किंवा वॉशिंग मशीन मधली असेल, फोटोकॉपी मधली कॅनन सारखी कंपनी असेल, किंवा वर्तमान काळातली मायक्रोमॅक्स सारखी मोबाईल कंपनी असेल, कार्बन सारखी मोबाईल कंपनी असेल, या ऑटोमॅटिक काय झालेल्या आहेत तिथं
ड्यू टू टेक्नॉलॉजिकल चेंजेस या व्यवसाय संस्था त्या ऍक्सेप्ट करू शकल्या नाहीत आणि त्या कंपन्या काय झाल्याचं दिसून येतं, आपल्याला नष्ट झाल्याचं दिसून येत असतं. एक उदाहरण इथं आपण घेतलं, जे वॉचेस होते, स्विस मेकॅनिकल वॉचेस, घड्याळं जी होती स्वित्झर्लंडची वगैरे अशी पॉप्युलर, ती अलीकडची सिम्पल बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रॉनिक वॉचेस आले. छोट्या छोट्या बॅटरी इथं असणारी सेल आपण म्हणतो त्याला, आणि कमी किमतीमधली ही वॉचेस आलेली आहेत. त्यामुळे ह्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत वॉचेसमधल्या, त्या आपल्याला काय झालेलं दिसून येतं, तर त्यांची जी काही प्रॉडक्ट आहे, त्यांची जी काही मागणी आहे ती नष्ट झाल्याचं दिसून येत असतं. म्हणजे असे काही टेक्नॉलॉजिकल इफेक्ट्स आहेत, त्याचा विचार करून व्यवसाय संस्थेला आपल्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या स्ट्रॅटेजीज काय करावं लागत असतात, तिथं ठरवाव्या लागत असतात. नेक्स्ट, पुढचं जे एन्व्हायरमेंट आहे ते आहे इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, म्हणजे आर्थिक पर्यावरण. त्यामध्ये काय येतं, द व्हेरियस फोर्सेस ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट कॅन बी एक्सप्लेन्ड ॲज फॉलो. तर हे एक व्यापक काय आहे, पर्यावरण आहे. यामध्ये कोणते कोणते कंपोनंट येत असतात, कॅपिटल, मशिनरी, बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट, ऑफिस इक्विपमेंट्स, टूल्स अँड कॅश, बिझनेस ऑर्गनायझेशन, इश्यू शेअर्स अँड डिबेंचर्स अँड बॉरो फ्रॉम कमर्शियल बँक. सो जे कॅपिटल फॉर्मेशनचे नवनवीन फॉर्मॅट आहेत ते येत असतात. कॅपिटल रेज करावं लागत असतं. नंबर ऑफ ऑप्शन्स, नंबर ऑफ सोर्स इथं अवेलेबल असतात. शेअर्स आहेत, डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, कमर्शियल बँक्स आहेत, नवनवीन इन्स्ट्रुमेंट्स फॉर रेझिंग कॅपिटल येत असतात, त्याचा यामध्ये समावेश होत असतो. त्यानंतर लेबर हा एक घटक त्यामध्ये असतो. अवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड लेबर ॲट अफोर्डेबल वेज रेट. जे लेबर्स आहेत ते इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये येत असतात. मग जर अफोर्डेबल वेज रेट्स म्हणजे परवडणाऱ्या दरात जर कर्मचारी मिळत असतील तर ते व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं जे लेबर ओरिएंटेड बिझनेसेस आहेत, खास करून भारतामध्ये जे श्रम आहेत ते कमी किमतीमध्ये काय होत असतात, तिथे उपलब्ध होत असतात. त्यामुळे याचा विचार करावा लागत असतो. US कंपनीज आर आउटसोर्सिंग फ्रॉम इंडिया बिकॉज लेबर इज व्हेरी चीप हियर. ज्या अमेरिकन कंपन्या आहेत खास करून आउटसोर्स करतात लेबर्स किंवा कामं का भारतामधून, तर साधारणपणे लेबर भारतामध्ये काय मिळतात, तिथं कमी रेटमध्ये मिळत असतात. म्हणजे नंबर ऑफ कंपनीज भारतामध्ये त्यांचे जे काय मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स काय करतात, इन्स्टॉल करतात. का करतात, बिकॉज ऑफ चीप लेबर रेट, म्हणजे कमी किमतीमध्ये इथं श्रम काय होतात, उपलब्ध होत असतात. देन प्राइसेस, द प्राइस चेंज कॉज्ड बाय बिझनेस सायकल अ मेजर कन्सर्न. अ प्राइस रेज इज वन इंडस्ट्री अफेक्ट्स द अदर वन्स. म्हणजे ज्या किमती आहेत या किमतीमधील बदल काय होत असतात, तिथं इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये विचारात घेतले जात असतात. आणि जनरली जे बिझनेस सायकल्स आहेत त्याच्याशी संबंधित हे काय असतात, तिथं प्राइस चेंज असतात. आणि एखाद्या इंडस्ट्रीमध्ये प्राइस बदल होत असेल, किमतीमध्ये बदल होत असेल, तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर इंडस्ट्रीजवर सुद्धा त्याचा काय होत असतो, परिणाम होत असतो. आत्ताच आपण बघतो ज्या पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या ज्या काही प्राइसेस आहेत त्या सतत चेंज होत असतात आणि बहुतांश वेळा त्या काय होत आहे, तिथं वाढत आहेत. ऑटोमॅटिक त्याचा परिणाम त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांच्या वस्तूच्या किमतीवर इथं होत असतो. गव्हर्नमेंट फिस्कल अँड टॅक्स पॉलिसीज, म्हणजे गव्हर्नमेंटची जी काय धोरणं आहेत, टॅक्स पॉलिसीज किंवा त्यांची वित्तीय धोरणं जी आहेत, राजकोषीय जी धोरणं आहेत, त्याचा सुद्धा या इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये समावेश होत असतो. त्याचा पण यामध्ये विचार करावा लागतो. गव्हर्नमेंट कंट्रोल ऑन अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट थ्रू फिस्कल पॉलिसी हॅज कन्सिडरेबल इम्पॅक्ट ऑन बिझनेस. म्हणजे जी फिस्कल पॉलिसी आहे, बजेट असेल किंवा वित्तीय धोरणं असतात, त्याचा विचार करावा लागतो. त्यानंतर कस्टमर हा एक महत्त्वाचा घटक इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये होत असतो. कस्टमर्स आर फाउंडेशन ऑफ बिझनेस. विदाउट कस्टमर बिझनेस इथं सर्वाइव्ह होऊ शकत नाही. बिझनेस मस्ट सर्व पब्लिक. पीपल वॉन्ट व्हॅल्यू फॉर द मनी दे पे अँड सर्व्हिस दॅट सॅटिस्फाय देअर नीड्स. म्हणजे कस्टमर जो पेड करत असतो त्याच्या पाठीमाग त्याची अपेक्षा काय असते, दे वॉन्ट सर्व्हिस, दे वॉन्ट क्वालिटी गुड. तर त्याचा क्वालिटी गुड्स त्याचा यामध्ये विचार करावा लागतो. कंपनीज आर कस्टमायझिंग प्रॉडक्ट टू स्पेसिफिक ग्रुप ऑर इंडिव्हिज्युअल. तर इथं कस्टमरचा ग्रुप, स्पेसिफिक ग्रुप इथं डोळ्यासमोर ठेवून या ज्या काय कॅम्पेन्स आहेत, या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या काय करावं लागतात, तिथं राबवाव्या लागत असतात. ओके, जे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे, ऑल्सो देअर आर CRM, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोग्राम्स इन मेनी ऑर्गनायझेशन टुडे. सो मेंटेन कस्टमर टू इन्क्रीज कस्टमर बेस. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा एक कॉन्सेप्ट मार्केटमध्ये काय झालेला आहे, इंट्रोड्यूस झालेला आहे. त्यानंतर जी जनरल इकॉनॉमिक कंडिशन आहे त्याचा पण यामध्ये विचार करावा लागतो. जनरल इकॉनॉमिक कंडिशन लाईक नॅशनल इन्कम,
per capita income, economic resources, distribution of income and assets, economic development, etc. are important determinants of the business strategies. So, या ज्या काय जनरल इकॉनॉमिक कंडिशन आहेत, बिझनेस स्ट्रॅटेजीज निर्धारित करत असताना हे घटक विचारात घ्यावे लागत असतात. जसं की नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न किती आहे त्या देशाचं, पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न किती आहे त्या देशाचं. आपण म्हणतो अमेरिकेचं उत्पन्न, दरडोई उत्पन्न आणि भारताचं दरडोई उत्पन्न याचं जर कंपॅरिझन केलं तर फार मोठी तफावत दिसून येत असते. म्हणजे ज्या वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यामध्ये पर कॅपिटा इन्कम जास्त राहत असते. ऑटोमॅटिक त्यांची जी काय खर्च करण्याची क्षमता आहे ती काय होत असते, जास्त असते. त्यामुळे तिथं मागणी पण काय असते, जास्त असते. त्याप्रमाणे इकॉनॉमिक रिसोर्सेस, जे रिसोर्सेस आहेत जनरली जे काही इनपुट्स आहेत रिसोर्सेस हे सोसायटी ओन असतात. म्हणजे व्यवसाय संस्थेची त्याची मालकी नसते, ते समाजाच्या मालकीचे असतात. व्यवसाय संस्थेला फक्त ते काय करावं लागतं असतं, तिथं परचेस करावे लागत असतात. मग ते रिसोर्सेस आहेत का त्या देशामध्ये, त्याच्या अनुषंगानं गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसीज आहेत त्याचा विचार करावा लागतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम अँड ॲसेट म्हणजे उत्पन्नाचं वितरण कसं झालेलं आहे. आपण भारतामध्ये म्हणतो जनरली गरिबी वाढते, श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो, गरीब अधिक गरीब होत जात असतो. म्हणजे जे असमान वितरण उत्पन्नाचं इथं दिसून येत असतं. म्हणजे दरडोई उत्पन्न समजा 20,000 25,000 रुपये वार्षिक आहे असं आपण म्हणत असलो तर याचा अर्थ असा नाही की एखाद्याचं उत्पन्न शून्य पण असतं, 2-5 हजार रुपये पण असू शकतं आणि एखाद्याचं कोट्यावधी रुपये दरडोई उत्पन्न असतं. सरासरी आपण दरडोई उत्पन्नाचा विचार करत असतो. त्यामुळे हे जे डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम आहे आणि असेट्स आहे, मालमत्तांचं वितरण आणि उत्पन्नाचं वितरण हे भारतामध्ये असमान दिसून येत असतं. म्हणजे याचा पण इथं इकॉनॉमिक कंडिशनमध्ये विचार करावा लागतो. आर्थिक विकासाचं स्वरूप काय आहे, म्हणजे डेव्हलप्ड आहे, डेव्हलपिंग आहे किंवा अंडर डेव्हलप्ड आहे, अनडेव्हलप्ड आहे इकॉनॉमी, त्याचा पण यामध्ये काय करावा लागतो, विचार करावा लागत असतो. तर ह्या इकॉनॉमिक कंडिशन स्ट्रॅटेजीज फॉर्म्युलेट करत असताना विचारात घ्यावी लागत असते. त्यानंतर इकॉनॉमिक सिस्टीम, कोणती व्यवस्था आहे त्या देशामध्ये त्याचा पण विचार करावा लागतो. दी इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ गव्हर्नमेंट हॅव ट्रेमेंडस इम्पॅक्ट ऑन बिझनेस. ज्या पॉलिसीज आहेत इकॉनॉमिक्स याचा ट्रेमेंडस इम्पॅक्ट ऑन बिझनेस म्हणजे एक मोठा प्रभाव व्यवसाय संस्थेवर त्याचा पडत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल इन इंडिया बिफोर जुलै 1991 पब्लिक सेक्टर वेअर एनकरेज्ड टू प्ले डॉमिनंट रोल टू अचीव कमांडिंग हाईट ऑफ द इकॉनॉमी. ॲज अ रिझल्ट कॉम्पिटिशन वॉज नॉट देअर. म्हणजे साधारणपणे भारतीय अर्थव्यवस्थेचा 2 गटात वर्गीकरण केलं जातं, 2 भाग पाडले जातात. मग अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना 1991 पूर्वीची बिफोर जुलै 99, 1991 पूर्वी काय होतं, पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी मालकीच्या व्यवसाय संस्था काय होत्या इथं जास्त होत्या. एनकरेज टू प्ले डॉमिनंट रोल टू अचीव कमांडिंग हाईट ऑफ द इकॉनॉमी. म्हणजे इकॉनॉमीमध्ये जे काय बिझनेस होते त्या सगळ्या बिझनेसची जी काय मालकी आहे, बहुतांश बिझनेसची मालकी कोणाची होती, पब्लिक सेक्टर म्हणजे गव्हर्नमेंट ओन बिझनेस होते. ॲज अ रिझल्ट कॉम्पिटिशन वॉज नॉट देअर. त्यामुळं कॉम्पिटिशन हा प्रकार नव्हता. बट विथ द न्यू इकॉनॉमिक पॉलिसीज म्हणजे 1991 नंतर जी पॉलिसी आहे त्याला न्यू इकॉनॉमिक पॉलिसी असं म्हटलं जातं. ऑफ लिबरलायझेशन अँड ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन किंवा प्रायव्हेटायझेशन, मराठीमध्ये त्याला खा ओ जा असं म्हणतात. म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. द एअर ऑफ प्रोटेक्टिझम अँड प्रेफरन्शियल ट्रीटमेंट इज गिव्हन वे टू कॉम्पिटिशन अँड कॉस्ट कॉन्शियसनेस. म्हणजे काय झालेले आहे, एक स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळं परिणाम काय झालेला आहे, कॉम्पिटिशन वाढलं, म्हणजे स्पर्धा वाढली आणि जे कॉस्ट कॉन्शियसनेस निर्माण झाला. म्हणजे किमतीच्या बाबतीमध्ये इथं सेन्सिटिव्हनेस म्हणजे एक किमतीवरच व्यवसाय संस्थेचं अस्तित्व अवलंबून असतं इतकं ते काय झालेलं आहे, कॉन्शियस झालेलं आहे. म्हणजे थोड्याफार फरकानं जरी खर्च वाढला ऑटोमॅटिक किंमत वाढत असते आणि किंमत वाढली, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे, कमी किमतीमध्ये जर तेच प्रॉडक्ट दुसऱ्या कंपनीचं मिळत असेल तर ऑटोमॅटिक तिकडं काय केलं जातं, कस्टमर वळत असतो. त्यामुळं कमी कमी किमतीमध्ये चांगले चांगले प्रॉडक्ट्स इथं मार्केटमध्ये लॉन्च झाल्याचं काय होत असतं, दिसून येत असतं. म्हणजे इकॉनॉमी काय झालेलं आहे की मार्केट प्राइस कॉन्शियसनेस आणि कॉस्ट कॉन्शियसनेस झालेला आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये खर्च कमी होईल याकडेच व्यवसाय संस्थेला लक्ष द्यावं लागत असतं की जेणेकरून प्राइस काय केल्या जातात, मेंटेन केल्या जातात आणि प्रॉफिट काय केला जातो इथं अचीव म्हणजे वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. इकॉनॉमिक ग्रोथ काय आहे त्या देशाची, विकास वृद्धी अर्थव्यवस्थेची. द जनरल इकॉनॉमिक ग्रोथ इन द इकॉनॉमी हॅज डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन द बिझनेस स्ट्रॅटेजी. जो ग्रोथ रेट आहे त्या इकॉनॉमीचा तो यामध्ये
काय करत असतो, व्यवसाय संस्थेच्या स्ट्रॅटेजी तयार करत असताना विचारात घ्यावा लागत असतो. इन्क्रीज्ड इकॉनॉमिक ग्रोथ रेट लीडिंग टू इन्क्रीज इन कन्झम्पशन एक्सपेंडिचर लोअर्स द जनरल प्रेशर विदिन द इंडस्ट्री अँड ऑफर्स मोर ऑपॉर्च्युनिटी टू दॅन थ्रेट्स. म्हणजे जर ग्रोथ असेल इकॉनॉमीचा, ऑटोमॅटिक काय होत असतं, कन्झम्पशन वाढत असतं, म्हणजे उपभोग वाढत असतो, खर्च मोठ्या प्रमाणावर पब्लिककडून होत असतो. लोअर्स द जनरल प्रेशर, जे जनरल प्रेशर आहे ऑटोमॅटिक, जे सरकारचा जो काय एक दबाव असतो, सरकारची जी काही बंधनं आहेत ती काय होत असतात, कमी होत असतात. आणि ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, ऑफर्स मोर ऑपॉर्च्युनिटीज, संधी वाढत असतात आणि धोके त्यामधून काय होत असतात, कमी होत असतात. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की धोके कमी होतात, संधी सातत्यानं त्यामध्ये काय होत असते, वाढ होत असते. ऑन द अदर हँड डिक्लाइन इन इकॉनॉमिक ग्रोथ जर कमी व्हायला लागला, आता कोरोनामुळे ही परिस्थिती भारताची निर्माण झालेली आहे. रिड्यूस कंझ्युमर एक्सपेंडिचर, खर्च करण्याची वृत्ती कमी होत जाते, उत्पन्न कमी होतं, परिणाम खर्च कमी होतो. लीड्स टू कॉम्पिटेटिव्ह प्रेशर अँड थ्रेटन्स द प्रॉफिटेबिलिटी, आणि परिणाम काय होतो, एक स्पर्धेचा दबाव वाढत जातो, स्पर्धा असतेच, कॉम्पिटेटिव्ह प्रेशर वाढत जातं आणि थ्रेटन्स द प्रॉफिटेबिलिटी, आणि एक जी प्रॉफिटेबिलिटी आहे त्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ हा भाग विचारात घ्यावा लागत असतो. आणि आफ्टर कोरोना याच्यावर मोठ्या प्रमाणावर डिस्कशन होत असल्याचं दिसून येत असतं. जे इंटरेस्ट रेट आहेत मार्केटमधले, त्याचा पण परिणाम इथं इकॉनॉमिक कंडिशनमध्ये, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये विचारात घ्यावा लागत असतो. द रेट ऑफ इंटरेस्ट अफेक्ट्स द डिमांड फॉर द प्रोडक्ट्स इन द इकॉनॉमी, पर्टिक्युलरली वेन जनरल गुड्स आर परचेस्ड थ्रू बॉरोड फायनान्स. म्हणजे जे रेट आहेत, इंटरेस्ट रेट अफेक्ट द डिमांड फॉर द प्रॉडक्ट, जी मागणी आहे त्या मागणीवर या इंटरेस्ट रेटचा परिणाम होत असतो. म्हणजे काय, जर परचेसिंग थ्रू बॉरोड फायनान्स, म्हणजे कर्ज काढून जर परचेसेस केले जात असतील तर इथं इंटरेस्ट रेटचा विचार केला जातो. जे जे लक्झरियस प्रॉडक्ट्स आहेत, जसं वॉशिंग मशीन असेल, टीव्ही असेल, टू व्हीलर, फोर व्हीलर, हे जे काय, किंवा हाऊसिंग, घर वगैरे, बहुतांश हे प्रॉडक्ट्स थ्रू बॉरोड फायनान्स परचेस केले जात असतात. त्यामुळं जे इंटरेस्ट रेट आहेत ते इंटरेस्ट रेट त्याच्यावर परिणाम करत असतात. कमी इंटरेस्ट रेट असेल, ऑटोमॅटिक बॉरिंग होत असतं आणि या सगळ्या ज्या परचेसेस आहेत त्या घडून येत असतात. ऑटोमॅटिक त्या कंपन्या मार्केटमध्ये काय होत असतात, इथं स्वतःचं अस्तित्व टिकवतात. त्या अनुषंगानं मग स्ट्रॅटेजीज तयार करतात. इफ द इंटरेस्ट रेट इज लो, इंटरेस्ट रेट जर कमी असेल, द डिमांड फॉर सर्टन प्रॉडक्ट लाईक ऑटोज, अप्लायन्सेस, कॅपिटल इक्विपमेंट, हाऊसिंग मटेरियल एटसेट्रा विल राईज. म्हणजे इंटरेस्ट रेट कमी असेल, ऑटोमॅटिक यांचे जे काही परचेसिंग आहे ते परचेसिंग काय होतं, वाढत जात असतं. म्हणून बहुतांश वेळा इंटरेस्ट रेट कमी करण्याचा प्रयत्न होत असतो. आणि मार्केटमध्ये आपण बघतो की कमी इंटरेस्ट रेटनं कमी व्याजदरानं कर्ज मिळेल अशा पद्धतीच्या ज्या काही जाहिराती आहेत, किंवा 0% इंटरेस्ट अशा पद्धतीच्या जाहिराती मार्केटमध्ये आपल्याला दिसून येत असतात. का, तर त्यामुळं जी पर्चेसिंग पॉवर आहे ती कस्टमरचे काय होते, वाढत जात असते. त्यामुळं काय इंटरेस्ट रेट आहेत ते सुद्धा इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये व्यवसाय संस्थांना विचारात घ्यावं लागत असतं. त्यानंतर करन्सी एक्सचेंज रेट have direct impact on business environment. When the rupee was devalued in 1991, it was make Indian product cheaper in the world market and consequently boost India's export. म्हणजे जे एक्सचेंज रेट आहेत, म्हणजे डॉलरच्या बदल्यात किती रुपये द्यावे लागत असतात, पाऊंडच्या बदल्यात, स्टर्लिंगच्या बदल्यात किती रुपये द्यावे लागत असतात, त्या अर्थानं एक्सचेंज रेट. सर, हे जर एक्सचेंज रेट बदलत असतील तर ऑटोमॅटिक जे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे जर तुम्ही निर्यात करत असाल तर त्याच्या किमती, किंवा तुम्ही तर आयात करत असाल तर त्याच्या किमती यामध्ये काय होत असतो, इथं फरक दिसत असतो. इन 1991 रुपयाचं काय केलं, डिव्हॅल्युएशन केलं, मूल्य कमी केलं, वॉज मेक टू इंडियन प्रॉडक्ट चिपर इन द वर्ल्ड मार्केट. त्याचा परिणाम काय झाला, जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय जी काय प्रॉडक्ट आहेत ती काय झाली, चीप झाली आणि ऑटोमॅटिक म्हणजे स्वस्त झाली. आणि एक्सपोर्ट त्यामुळे काय होतं, वाढतं. आणि आयात त्यामुळे काय होते, महाग होते. आयात होणारे प्रॉडक्ट त्याच्या किमती काय होतात, इथं वाढल्याचं दिसून येत असतं. त्यानंतर जे टॅक्सेस आहेत, टॅक्स रेट जे आहेत त्याचा पण यामध्ये विचार करावा लागत असतो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये. द इम्पोजिशन ऑफ टॅक्सेस लाईक इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स अँड एक्साइज ड्युटीज हॅव इम्पॅक्ट ऑन बिझनेस. हे जे टॅक्सेस आहेत, आता आपल्याकडे जीएसटी आलेलं आहे, परंतु जे इन्कम टॅक्स आहे, सेल्स टॅक्स आहे, एक्साइज टॅक्स आहे, इम्पॅक्ट ऑन बिझनेस याचा व्यवसाय संस्थेवर परिणाम होत असतो. कारण व्यवसाय संस्थेला मिळणारा जो नफा आहे त्याच्यामधून टॅक्स द्यावा लागत असतो. जर टॅक्स जास्त असतील तर नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, ऑटोमॅटिक वस्तूच्या किमती काय होतील, इथं
कमी होत असतात. तर ह्या टॅक्स रेटचा पण यामध्ये इकॉनॉमीमध्ये विचार करावा लागतो. तर अशा पद्धतीनं टेक्नॉलॉजी आणि जी इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट आहे त्याचा विचार करून व्यवसाय संस्थेनं काय करावं लागत असतं, आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या स्ट्रॅटेजीज तयार कराव्या लागत असतात.